नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेबद्दल, म्हणजे 3 जुलैच्या भागाबद्दलचे काही अपडेट्स आलेत. हो, आणि यात काहीतरी गुप्तवेशी शोध मोहीम असं असं काहीतरी उल्लेख आहे, बरोबर? अगदी. असं दिसतंय की कला आणि अद्वैत काहीतरी मोठ्या मिशनवर आहेत. तर चला बघूया काय हे नक्की आहे. हम्म. तर सुरुवात अशी होते की कलाच्या डोक्यात एक कल्पना येते. मस्त आयडिया आहे. अच्छा, काय आयडिया? ती म्हणते अद्वैतला की आपण वेषांतर करूया आणि थेट श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाऊया. अरे वा, ज्वेलर्समध्ये कशासाठी? उद्देश स्पष्ट आहे. पुरावे गोळा करायचे आहेत त्यांना. म्हणजे धाडसी आहे की नाही? नक्कीच, खूपच धाडसी. आणि अद्वैत काय म्हणतो यावर? हेच तर आहे. अद्वैत लगेच तयार होतो. हे महत्वाचं आहे. हो ना, म्हणजे आत्तापर्यंत ते कदाचित रिॲक्ट करत होते, पण आता प्रोॲक्टिव्ह झालेत, स्वतःहून काहीतरी करायला तयार आहेत. बरोबर. म्हणजे आता ते स्वतःहून काहीतरी पाऊल उचलत आहेत, धोका पत्करून. ही मोठी शिफ्ट आहे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये. मग प्लॅनप्रमाणे ते वेषांतर करतात आणि ज्वेलर्समध्ये जायच्या आधी कला एक गोष्ट क्लिअर करते. काय? ती म्हणते की आत्तापासून आपण सगळं एकत्र करायचं, टीम म्हणून. अच्छा, हे गरजेचं आहे अशा वेळी, कारण गुप्तपणे काम करताना विश्वास आणि साथ खूप महत्वाची असते. अगदी. एकमेकांचा आधार हवाच. पण प्रश्न हा आहे की ऐनवेळी ही टीम टिकेल का? कारण पुढे काहीतरी अनपेक्षित घडतंय असं वाटतंय. हो, तेच. तर ते पोहोचतात ज्वेलर्समध्ये आणि आपलं सोंग खरं वाटावं म्हणून अद्वैत काय करतो? काय? तो सेल्सपर्सनला सांगतो की अहो, माझ्या बायकोला ना, म्हणजे कलाला, हिऱ्याचे दागिने खूप आवडतात. हां, म्हणजे अगदी नॉर्मल कस्टमर सारखे. हो. पण मग खरी गोष्ट घडते. कथेला इथे एकदम वेगळं वळण मिळतंय. इथेच उत्सुकता वाढतीये. काय होतं मग? त्यांची नजर, म्हणजे कला आणि अद्वैतची नजर तिथल्या एका किटकडे जाते. किट म्हणजे काय नक्की? एखादी वस्तू की? तेच तर स्पष्ट नाहीये. ते किट काय आहे नाही करते. वस्तू आहे, माणसांचा ग्रुप आहे की कोणी व्यक्ती आहे, पण ते बघून दोघेही एकदम थक्क होतात. अरे बापरे, धक्का बसतो त्यांना. हो, मोठा धक्का बसतो. म्हणजे आश्चर्य आणि धक्का दोन्ही दिसते त्यांच्या चेहऱ्यावर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्वेलर्समध्ये असं काय असू शकतं जे बघून त्यांना एवढा शॉक बसेल? तेच तर. हे फक्त आश्चर्य आहे की यात काहीतरी भीतीदायक आहे किंवा धोकादायक? आणि त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या प्लॅनसाठी चांगलं आहे की वाईट? म्हणजे पुरावे मिळतील की अजून अडचण वाढेल? हाच मोठा प्रश्न आहे. या धक्क्यामुळे त्यांची जी मूळ योजना होती, पुरावे गोळा करायची, त्याचं काय होणार? ते लक्ष विचलित होईल का त्यांचं? की आता हे नवीन रहस्य सोडवण्यात ते अडकतील? किंवा असंही असू शकतं की त्यांना जे दिसलं तोच सगळ्यात मोठा पुरावा असेल. होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. पण या अनपेक्षित घटनेमुळे त्यांची मोहीम सोपी होते की अजून गुंतागुंतीची, हे आपल्याला पुढेच कळेल. बरोबर. त्या किटमध्ये नक्की दडलंय तरी काय, ज्यामुळे सगळं कथानकच बदलू शकतं? तर एकंदरीत काय दिसतंय की कला आणि अद्वैतचं हे धाडसी पाऊल, म्हणजे वेषांतर करून ज्वेलर्समध्ये जाणं, आणि तिथे त्यांना बसलेला तो अनपेक्षित धक्का, हेच या भागाचं मुख्य आकर्षण असणार आहे. आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं नाही का, की आपण कधीकधी जे शोधायला निघतो त्यापेक्षा काहीतरी वेगळंच अनपेक्षित आपल्यासमोर येऊन उभं राहतं. अगदी. आता या धक्क्यातून सावरून कला आणि अद्वैत पुढे काय करणार हे बघायला हवं. ती मोहीम कशी पुढे नेणार हे खरंच इंटरेस्टिंग असेल. खरंच. आणि ऐकणाऱ्यांसाठी पण एक प्रश्न आहेच. विचार करा, एखाद्या ओळखीच्या ठिकाणी, जसं ज्वेलर्स शॉप, असं काय अनपेक्षित असू शकतं? काय असेल त्या किटमागचं रहस्य?